आई ऐक ना, बोल ना. तू जे पोहे बनवतेस ना ते डब्यात खूप कोरडे होऊन जातात. बरं मग? काहीतरी हॅक कर ना की ते मऊ मऊ राहते. ओके. पोहे थोडा जास्त वेळ राहिले ना की हलके वातड किंवा कडक होतात. ते होऊ नये म्हणून काय करायचे, या सगळ्या टिप्स आपण बघणार आहोत. शेंगदाणे तळून बाजूला काढून घ्यायचे. खमंग मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करायची. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तो मिरची घालून परतून घ्यायचा. बरं, हे होतंय तोवर पोहेत की नाही चाळून भिजवून घ्यायचे. भिजत नाही घालायचे, फक्त पाणी त्यावर घालायचं आणि धुवून घ्यायचे. सविस्तर रेसिपी हवी असेल, किती किलो झालं, काय प्रमाणात, काय-काय घेतलंय, तर कांदे पोहे बाय मधुराज रेसिपी फूडी सर्च करा. दुसरं चॅनल आहे आपलं. जाऊन चेक करा, सबस्क्राईब पण करा. आणि बरं, मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आता हे तयार झालेले पोहे गरम-गरम असताना मऊ-मऊच असतात. पण हे चाळणीत घालून वाफवले ना, तर दिवसभर काय 2-3 दिवस जरी ठेवले तरी मऊ राहतात.